तर कमीत कमी 2 दिवस तरी त्याचं अध्ययन पठण झालं पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि नंतर मग सामोरे गेलं पाहिजे. मग आम्ही ते 2 दिवस मागितलेत वाढवून. आणि चर्चेमध्ये ते 3-3, 4-4 दिवस दिले, त्याच्यात एक ॲडिशन करा. सर्वसाधारण चर्चा 1 दिवस वाढवा आणि जे विषयांवर चर्चा आहे तीही 1 दिवस वाढवा, अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानाचा प्रवास, संविधानाचा निर्माण आणि संविधानानंतर निर्माण झालेला भारत आणि माझं राज्य, अशी एक चर्चा करावी. लोकसभेत ज्याप्रमाणे संविधानावरती धीरगंभीर चर्चा झाली, तशी चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये व्हावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. तुम्ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे. 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. विरोधकांकडनं सातत्यानं मागणी केली जाते की कृषी मंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मला तुमच्या निदर्शनास हे आणून द्यायचं आहे की ते जे कोर्टाने जे काही म्हणणं मांडलं आहे ते अतिशय गंभीर आहे. म्हणजे त्याचा विचार करणं फार हे. कोर्ट म्हणतं आरोपी क्रमांक 1 म्हणजे माणिकराव कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा त्यांनी परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारे हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे. हा काही चांगला हे नाही. म्हणजे जे कोर्टाने म्हटलं आहे ते खूपच महाराष्ट्राच्या राजकीय संस्काराला डाग लावणार आहे. मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे, हे कोर्ट म्हणतं. आता कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे, तेव्हा विधिमंडळाचंही काम आहे की फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. आत्तापर्यंत जे भारतभर घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं. त्यामुळे ह्या कायद्याचा, आणि ते मंत्री आहेत, ते नुसते आमदार असते तर ठीक आहे. मंत्रिमंडळात बसलेला, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारा माणूस हा कायद्याने गुन्हेगार सिद्ध झाला आहे. अशा आणि हे जे काय लिहिलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये, ते जजमेंटमधले हे लिखाण हे थोडंसं अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेणं आवश्यक आहे. सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सल्लागार समितीच्या बैठकीत हा राजीनामा मागण्याचं कारणच नाही, कारण का आपण फक्त विधानसभेच्या अधिवेशनाच्या बाबतीत बोलत असतो. आत्ता मी परत राहुल नार्वेकरांना एक पत्र देतो आहे, त्याच्यात निकालपत्र जोडून देतो आहे आणि मागणी करतो. परंतु एकीकडे सुनील केदार, राहुल गांधी यांच्या वेळेस ज्यावेळेस न्यायालयाचा निकाल लागला त्यावेळेस अर्ध्या 1 तासात संपूर्ण ही प्रोसेस कंप्लीट होते. परंतु आता कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होता. त्याचं कारण समजत नाही मला. ते स्वतः वकील आहेत आणि त्यांचा वकिलाचा अभ्यासही दांडगा आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी. आम्ही त्यांना काही सांगायला नको. खरं तर तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं, अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही. माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार.